तर गुढीपाडवा आला आहे आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत हा नक्कीच करत असतो. तर घरच्या घरी केसर बदाम पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड कसं बनवायचं याची रेसिपी मी आज तुमच्याजवळ शेअर करत आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर इथं मी रात्रभर इथं दही बांधून ठेवलं होतं एका सुती कापडामध्ये. कापड हा जास्त जाड नाही घ्यायचा आहे, बारीकच घ्यायचा आहे. एका सुती कापडामध्ये मी हे सगळं दही बांधून ठेवलं होतं. हा 1 किलो दही घेतला होता आणि आता बघणार तुम्ही तर सकाळी याचं दह्यामधलं सगळं पाणी हे एका पातेल्यात जमा झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे पाणी फेकायचं नाहीये. हे पाण्यामध्ये खूप प्रोटीन असतात. हे पाणी तुम्ही चपातीचं पीठ किंवा मग पराठे वगैरे बनवत असणार तर ते पीठ मळण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथं एका बाउलमध्ये जो आपला दह्याचा चक्का आहे तो चक्का घेऊन घ्यायचा आहे आणि याला रळीने किंवा मग तुम्हाला जे योग्य वाटत असेल, चमच्याने जर जमत असेल तर चमचा जरी घेतला तरी चालेल आणि याला छान असं मिक्स करून एकदम असं सॉफ्ट पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा आता इथं दही पूर्णपणे असं सॉफ्ट झालं आहे. त्यानंतर यामध्ये मी आता साखर टाकणार आहे. पिठी साखर घ्यायची आहे. साखर मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे. तर इथं मी पिठी साखरच्या मापाने अर्धा कप साखर घेत आहे. 1 किलो दह्याच्या चक्काला अर्धा कप साखर पुरेसं होतं. त्यानंतर इथं मी 2 मोठे चमचे कोमट दूध घेतलंय आणि त्यामध्ये थोडीशी केसर टाकून बाजूला ठेवत आहे. जोवर आपण हे श्रीखंड तयार करू तोवर दुधालाही छान असा केसरचा कलर येऊन जाईल. आता ही जी साखर टाकली आहे ना दह्याच्या चक्कामध्ये, ते सगळं आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर इथं आता सगळी साखर वितळून झाली आहे. त्यानंतर जे दुधामध्ये केसर टाकला होता बघा, दुधाला छान असा पिवळा कलर आलाय केसरचा. ते दूध यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा छान असं सगळं मिक्स झालं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाका. बदामचे काप, काजूचे काप किंवा पिस्ताचे काप असं आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्या आणि छान असं घट्ट दाटसर आपलं श्रीखंड तयार झालंय. बघा असं श्रीखंड तुम्हाला दुकानावरचं तरी मिळेल का कुठलं? खूप छान असं श्रीखंड आपल्या घरच्या घरी छान तयार होतं. आता याला तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी बनवून खूप छान असं एन्जॉय करू शकतात. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.